पर उनकी माताएं अब कैसा महसूस करती हैं सक्षम होने के बाद? बहुत अच्छा महसूस करती हैं सर माताएं। वो बोलती हैं कि अब हमारा बच्चा जो है वो घर में कम रहना पसंद करता है और आंगनबाड़ी जाना ज्यादा पसंद करता है। आप कोई और सुझाव देना चाहेंगी इस संदर्भ में? माननीय मंत्री जी मौजूद हैं, तो आप इनको कोई सुझाव दीजिए कि इसमें और क्या काम किया जाए, क्या सुविधाएं और उपलब्ध करवाई जाएं। सर जितना सुविधाएं अभी तक दी गई है वो एक बच्चे को अच्छे से सक्षम बनाने के लिए वो काफी है सर। अभी एलईडी में हम समाज के महिलाएं जो हैं किशोरी है उनको भी बुलाकर जो हम अन्नप्राशन करवाते हैं, गोद भराई करवाते हैं, एनीमिया से मुक्त करने के लिए जो हम लोगों ने संकल्प लिया है वो सारी एक्टिविटी दिखाते हैं सर। और उससे उनको ये समझाते हैं कि आप जो है कुपोषण को दूर भगाइए और एक स्वस्थ समाज का निर्माण कीजिए। सर सक्षम आंगनबाड़ी बनने से हमको काफी सुविधाएं मिली है। अभी तक तो मेरे समझ में ये नहीं आ रहा है कि कुछ और सुविधाएं भी हमें दी जाए। बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। चलिए धन्यवाद। आप यांनीच केलं ना ग्रामीण भागामध्ये जेव्हा शासनाने लाडकी बहीणची योजना घोषित केली तो सगळ्यात मोठा बोझ यांच्याच पडला। यानी ऐसा बोलता है कि सरकारी महकमे में सबसे नजदीक का और पब्लिक में का एक सर्वेंट ये है कि जो सीधा सीधा संपर्क रहता करके। नाही, ही इज अ ट्रस्ट इन दिस गव्हर्नमेंट। म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अंगणवाडी सेविका शासन आणि पब्लिक याच्यामध्ये ट्रस्टी आहे। सगळ्यात महत्वाची दुवा असेल ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सरकार सोबत डायरेक्ट जर कोणाचं अटॅचमेंट असेल तर ते अंगणवाडी सेविकीचं आहे। आपने ये बताया सारा भी, जिसमें अरे मुख्य रूप से क्या डिमांड है इनकी, और इससे पहले थोड़ा सा इनसे पूछ लूं, जैसे अभी बता रहे थे ये कि 4 घंटे सरकारी महकमे में रिकॉर्ड पे आता है, उसके अलावा भी बहुत सारे काम करने पड़ते हैं, कुछ इंटरनल काम है, इसके अलावा और कुछ क्या क्या काम करने पड़ते हैं? क्योंकि आपने बताया जो करना पड़ता है। 10 वाजता जेव्हा अंगणवाडी उघडते तेव्हा उघडल्यानंतर आम्हाला मुलांचं मुक्त खेळ घ्यावं लागते। त्याच्यानंतर ते मुलं नाश्ता करतात, त्यांना नाश्त्यात सोजी वगैरे दिल्या जाते। नंतर त्यांची प्रार्थना वगैरे घेऊन अनौपचारिक शिक्षण म्हणजे जे प्री स्कूल एज्युकेशन असते तर आम्हाला ते त्यांना द्यावं लागते, जसं की अ आ इ 1 2। आता तर इंग्लिश मिडियमचं माध्यमाचं हे वाढल्यामुळं ये सारी गरोदर महिला की सेवा करना, उसके अलावा एजुकेशन भी उनको 6वीं हाँ, तक देना। कब तक? 3 0 ते से 6 6 तक का? नाही, 3 ते 6च्या मुलांना प्री स्कूल एज्युकेशन। 3 ते 6 म्हणजे 3री ते 6वी नाही, का? 3 वर्षाचा मुलगा झाला तर 6 वर्षाचा होईपर्यंत तो आमच्याकडे राहतो, म्हणजे त्याला आम्हाला अनौपचारिक शिक्षण द्यावे 6 लागते। पर्यंत तुमच्याकडे जबाबदारी आहे सरकारची। तर मग 3 ते 6च्या मुलांना जेव्हा आम्ही अनौपचारिक 10 ते 2 पर्यंतच वेळ असते का वेगळा वेळ असतो? नाही, त्यांच्याकरता 1 वाजेपर्यंत असते। 1 वाजता त्यांना जेवण वगैरे असते, त्याच्यानंतर अर्धा तास ते खेळतात, नंतर 2 वाजता घरी जातात। त्यानंतर आम्हाला अंगणवाडीत मग कधी 4ही वाजते आणि कधी, कारण शासनाच्या ज्या योजना असतात त्या आम्हाला मुलं गेल्यानंतरच आम्ही त्या योजना राबवू शकतो। आणि ती प्रत्येक योजना कोणतीही असो, गव्हर्नमेंटची नवीन आलेली असो, बाल संरक्षण असो, लाडकी बहीण असो आणि लेक लाडकी असो, ह्या सर्व योजना अंगणवाडी मार्फत राबवल्या जातात। याकरिता तुम्हाला कुठली ट्रेनिंग दिली जाते? प्रत्येक वेळी नवीन नाही, लाडकी बहीण योजना आली त्याचे फॉर्म भरायचे, त्याची ट्रेनिंग दिली की तुम्हाला स्वतःहून? आम्हाला स्वतःच काही व्हिडिओ वगैरे पाहून आम्हीच करतो, याचं ट्रेनिंग झालं। संजय, मुख्य रूप से जैसे बताया कि काम का प्रेशर है, 4 घंटे वाली सरकार बोलते होंगे, लेकिन इनको 8 घंटे नॉर्मल के काम करना पड़ता है, घर के भी कुछ काम रहते हैं, और उसके हिसाब से फुल टाइम की जो पगार होनी चाहिए उतनी मिलनी चाहिए, ऐसा आपका कहना। तो क्या मुख्य डिमांड है और आपको क्या लगता है कि ये सरकार मानेगी? नाही, आमचं ते असं म्हणणं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचं यांनी तास वाढवून द्यावे, 4 चार्ज करावे आणि यांना सरकारी कर्मचारी दर्जा द्यावा, ही प्रमुख मागणी आहे। कारण की पूरा एक महकमा तयार हो जाएगा सरकारी विभागामध्ये। कारण की आज जी अंगणवाडी सेविका आहे ती अंगणवाडी सेविका जरी असेल तरी ती मिनी शिक्षिका आहे। कारण की 0 पासून तर 6 वर्ष गटापर्यंत जी आपल्या मुलांना आहारापासून त्यांना प्री एज्युकेशन पासून सगळं त्यांना शिकवते, तर ती अंगणवाडी सेविका असून ती मिनी शिक्षिका आहे असं आम्ही मानतो। आणि म्हणून यांचं जे मानधन आहे यांचं मानधन 20,000 रुपये केलं गेलं पाहिजे, मदतनीसचं मानधन 15,000 केलं पाहिजे। आणि त्याच्या पलीकडे आम्ही जर बोलतो की या सगळ्या मिनी शिक्षकांना अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या सेवेमध्ये रेग्युलर सामावून घेऊन यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी अनेक वर्षापासून आहे। नहीं मागणी की तो क्या करेंगे? आप क्या सरकार के खिलाफ वोट? नाही, आम्ही सरकार आता आमचं असं आहे,
मानधन वाढणे मतदान नाही. हा विषय आम्ही लोकसभेमध्ये घेतला होता. अनेक शासनाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला फोन केले, संघटनेच्या अध्यक्षांनी मला फोन केले, आमच्या सेविकांना फोन केले की तुमचं रिपोर्टिंग झालंय, तुम्ही कसं मतदान करणार नाही. लोकशाहीमध्ये सगळं मतदान हा माणसाच्या महत्वाचा हक्काचा अधिकार आहे. अरे मानतो ना, हा पण हक्काचा अधिकार आहे. ते कामाचे पैसे मागतायत ना, ते कामाचे पैसे मागतायत. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं, मानधन वाढणे यावेळेस मतदान नाही. आणि तुम्हाला सांगतो की 1,00,000 अंगणवाडी सेविका, 1,00,000 मदतनीस, 2,00,000 झाल्या. 2,00,000 अंगणवाडी सेविकेचे कुटुंब